नमस्कार. तर काय आहे जीबीएस? जीबीएस इज गुलाइन-बारे सिंड्रोम. आता या जीचे अनेक प्रोनाउन्सिएशन्स आहेत, पण त्यातल्या त्यात मला जो प्रोनाउन्सिएशन सोपं वाटलं ते आहे गुलाइन-बारे सिंड्रोम. आता याच्यामध्ये सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण तुम्हाला ज्या गोष्टी माहिती पाहिजेत, ज्या महत्त्वाच्या आहेत आणि 1.5 मिनिटात संपतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे हा डिसीज कुठून पसरतो? तो पसरतो पाण्यातून. त्यामुळे तुम्ही कुठलं पाणी पिताय, कसं पिताय याच्याकडे विशेष लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि स्पेशली सी फूड खात असाल तर ते व्यवस्थित कुक करा. हाफ कुक्ड, पार्शली कुक्ड सी फूड खाऊ नका, कारण त्याच्यातनं जीबीएस होण्याची संभावना दर्शवली जाते. पाणी उकळून प्या, फिल्टरचं प्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा डिसीज कॉन्टॅजियस किंवा संसर्गजन्य आहे का? तर हो, कारण जीबीएस मध्ये तुम्हाला डायरिया होतो आणि तुमचे फिसेस जर एखाद्या वॉटर सोर्स सोबत मिक्स झाले आणि ते पाणी जर कोणी पिलं तर त्यांना जीबीएस होऊ शकतो. तिसरं म्हणजे काय केलं पाहिजे? जर तुम्हाला ताप आल्यासारखं वाटत असेल, पोट दुखत असेल, हातापायातले त्राण गेल्यासारखे वाटत असेल, डोकं दुखत असेल, प्रचंड विकनेस जाणवत असेल, तर वेदरच झालंय चेंज किंवा थंडीमधून अचानक गरमी सुरू झाली आहे किंवा आजचा माझा दिवस खूपच टायरिंग होता म्हणून मला थोडं फिवरिश वाटत असेल, अशा चर्चा न करता थेट डॉक्टरकडे जा, टेस्ट करा आणि कन्फर्म करा की तुम्हाला जीबीएस तर नाही आहे ना. आणि नसेल तर वेल अँड गुड, पण असेल तर घाबरू नका. व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, कारण जीबीएस पूर्णपणे बरा होतो. आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांना पाठवायला विसरू नका.